पुढील स्वागत शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय संदीप पालवणगावच्या सरपंच मॅडम ठाकरे आजच्या होऊन जाऊ द्या ह्या चर्चात होऊन जाऊ दे म्हणजे चर्चा करण्यासाठी आमच्या ग्वागर मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री आणि शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे याच शिवसेनेचे नेते भास्करशेठ जाधव आमच्या या विभागातील उपजिल्हा प्रमुख रवींद्र सुर्वे आमचे मित्र या 73 गावाचे तालुका प्रमुख आमचे सावंतसाहेब आमच्या पंचायत समिती सदस्या विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख सर्व आमच्या गावच्या सरपंच उपसरपंच सर्व आमचे प्रतिष्ठित शिवसेनेचे कार्यकर्ते माता आणि भगिनींनो हा होऊन जाऊ द्या ह्या कार्यक्रमासाठी माननीय भास्करशेठ जाधव आपल्या महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात आणि आता या ग्वागर तालुक्यामध्ये चर्चा करण्यासाठी आपल्या इथं आलेले आहेत 2 कार्यक्रम पार पडलेले आहेत 3ऱ्या कार्यक्रमासाठी जात आहेत आपल्या ह्या लोकाजोका काय सांगायचं आहे या विभागाचा लेखाजोखा करण्यासाठी मगाशी आपण म्हटलं ना की त्या ह्याच्यामध्ये केंद्र सरकारने जवळजवळ आपल्या भारतावर भाजपच्या तर्फे जवळजवळ 9.5 वर्ष त्यांनी राज्यसत्ता केली. राज्यात सत्ता करता करता त्यांनी हुकुमशाहीच्या सुरुवातीला केले. दिल्लीला लोकांना शब्द या जवळजवळ 9.5 वर्षामध्ये कुठेही पूर्ण केलेले नाही. आणि त्याच्यानंतर ज्या भाजप प्रणित आमच्यातला जे शिवसेनेचा गट फुटून जे 1.5 वर्षापूर्वी भाजप प्रणित ज्यांनी महाराष्ट्रामध्ये सत्ताही केली आपली शिवसेनेची सत्ता म्हणजे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना स्मरण करतो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब युवा नेते आदित्य ठाकरे साहेब आणि या हो दे चर्चा तर झाली पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रावर हे जी चर्चा करतायत तर चर्चेचं प्रमुख शिवसेनेचे नेते भास्करशेठ जाधव साहेब. पाण्यापेक्षा ताण किती आहे ना, पाण्यापेक्षा ताण किती आहे याला जास्त किंमत असते. पाण्यापेक्षा ताण किती आहे याला जास्त किंमत असते. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात प्रेम तर सर्वच करतात बांधवांनो, या जगात प्रेम तर सर्वच करतात. प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. जो विश्वास शिवसेनेवरती साहेबांनी दाखवला आज महाराष्ट्र त्यांच्यावरती दाखवतोय, महाराष्ट्र वाट बघतोय ते आपले नेते भास्करशेठ जाधव साहेब. आपल्याला सगळ्यांना ज्या पद्धतीनं सभागृह असेल सभागृहाच्या बाहेर असेल या विरोधकांना चीटमेट करणारं एक जबरदस्त आपल्या भागातलं नेतृत्व भास्करशेठ जाधव साहेब. त्याचबरोबर माझे ज्येष्ठ मार्गदर्शक उपजिल्हा प्रमुख रवींद्र सुर्वे साहेब आत्ताच ज्यांनी आपले विचार मांडले ते आमचे मार्गदर्शक बाळाशेठ जाधव, आमचे उपतालुका प्रमुख माझे मार्गदर्शक लक्ष्मण कोकमकर साहेब, आमच्या पंचायत समितीच्या सदस्या खपरेताई, नुकतेच ज्या सरपंच झाला त्या वरेकरताई आणि सुचित शिरकर आणि सर्व माझा विभाग प्रमुख संदीप राणे असतील, आमचा सर्वच म्हणजे काय कोणाची नावं राहायला नकोत म्हणून सर्व बंधू आणि भगिनींनो, आज ज्या पद्धतीनं पक्षाच्या वतीनं हा जो काय अजेंडा आहे हो द्या चर्चा तर झालीच पाहिजे. पण बांधवांनो खोटं बोल पण रेटून बोल. ज्या पद्धतीनं हे विरोधक आता जे फिरायला लागलेले आहेत खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं. आज देशाची आणि महाराष्ट्राची जी काय परिस्थिती आहे
जे गद्दारांनी शिवसेनेतनंच बाहेर फुटून जी गद्दारी केली आणि ज्या पद्धतीनं आज ओरडून ओरडून सांगतायत, टीव्हीच्या माध्यमातून सांगतायत, केंद्रातनं हुकुमशाह पद्धतीनं ज्या पद्धतीनं एक राज्य चालवण्याचं काम करतायत, देश चालवण्याचं काम करतायत, आज आपल्याला मुद्दाम आठवण केली पाहिजे. कोरोनासारखी महामारी होती. या महामारीमध्ये आपले नेते, आपले कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीनं संयमानं काम केलं, आज लाज वाटते. आज या महाराष्ट्रामध्ये लाज वाटते. कित्येक ठिकाणी औषधं नाही, मृत्यू तर कित्येक दिवसाला प्रत्येकाचा आकडा देतो, एवढे मृत्यू झाले. काय करतं हे सरकार, हे विचारण्याची एक वेळ आलेली आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला तुम्हाला जगवण्यासाठी पैशाची गरज होती, पण हे बीजेपी वाले जो पैसा जमा करत होते ते केंद्रामध्ये PM फंड म्हणून, केअर फंड याच्यामध्ये पाठवत होते, पंतप्रधानांच्याकडे पाठवत होते. पण त्या फंडाचं काय झालं, त्या फंडाचे त्या पैशाचं काय झालं हे कोणी विचारलं, मग शेठनी विचारलं तर त्यांना काय होतं, बुडबुड्यासारखं होतं. आज आपल्याला ते काय करायला सांगत होते, टाळ्या घ्या, काय घ्या, ताट घ्या आणि वाजवा सांगत होते, दिवे लावायला सांगत होते, गो कोरोना म्हणायला सांगत होते. पण आपले नेते उद्धव साहेबांनी काय सांगितलं, त्यावेळेला माझा गरीबातला गरीब माणूस उपाशी राहता कामा नये. काय काळजी, कोण, त्या पोटाची काळजी. जो फिरत होता त्याला हाताला काम नव्हतं. आपल्याला मोफत धान्य कुणी दिलं, आपले नेते उद्धव साहेबांनी दिलं. हे आपल्याला सांगितलं पाहिजे, हे आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि तर आज आपली मुलं शिकली पाहिजेत, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे. आणि आपली मराठीतली मुलं शिकून आज चांगल्या चांगल्या ठिकाणी काम करतायत. पण आज ह्या शाळा कोणाच्या तरी घशात घालण्याचं काम हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार करतंय. आणि म्हणून तुम्ही आम्ही याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण लक्ष देण्याची, म्हणजे लक्ष तर देतोच आहे, यांचा भांडाफोड करण्याचं गावागावामध्ये हे जे काय चाललंय ते सांगण्याची गरज आहे. आज बघा, मुलं शिक्षण, प्रत्येक आपल्या आई वडिलाला मुलगा शिकला, शिक्षण केलं पाहिजे आणि शिकतोय. पण हे सरकार जर का, केंद्र सरकार, हे हुकुमशाह, मोदी शाह, हे जर का दोघं जणांनी, देवेंद्र, हे शिंदे, हे जर का परत आले तर काय होईल याचा विचार करा. आज तहसीलदार सारखी पदं हे जर का कॉन्ट्रॅक्ट बेसवरती भरत असतील तर आपली मुलं शिकून काय उपयोग आहे, आपली मुलं शिकून काय उपयोग आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि नुसता विचार नाही, आज भात कापणी चालू आहे. बांधावरती जाऊन शेठ जे काय विचार सांगतील ते विचार आपल्याला गावागावामध्ये या ठिकाणी न्यायचे आहेत. आज सर्वच ठिकाणी प्रायव्हेट चाललंय, तर त्या रेल्वे असतील प्रायव्हेट करायचंय, विमानं प्रायव्हेट करायचे आहेत, LIC प्रायव्हेट करायचे आहे, खेळ प्रायव्हेट करायचे आहे, बँका प्रायव्हेट करायच्या आहेत. हे अंबानी वगैरे हे लोकांचं तर काय बोलण्यासारखं नाही. शिवाजी महाराजांचं नाव काढून हे स्वतःचं नाव लावण्याचं सुद्धा धाडस करतायत. यांना सुद्धा तात्काळ आपल्याला खुर्चीवरनं बाजूला केलं पाहिजे, नाहीतर यापुढे आपल्याला गुलाम म्हणून वागवतील. गुलाम, इतकी परिस्थिती येऊन टपलेली आहे. आज आपण बारकाईने जर का बघितलं तर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक बांधणार होते, झालं का? छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधणार होते, झालं का? फक्त खोटं बोल आणि रेटून बोल अशी परिस्थिती आहे. बांधवानं आपल्याला, मला कल्पना आहे, शेठचं मार्गदर्शन ऐकायचं आहे, शेठचे विचार ऐकायचे आहे, भांडाफोड ऐकायचं आहे. परंतु आज या ठिकाणी आपण जास्तीत जास्त उपस्थित राहिलात, मी आपलं ऋण व्यक्त करतो आणि हितच थांबतो. जय हिंद, जय भारत. स्टँड हो. भास्कर शेठ जाधव आगे बढ़ो, भास्कर शेठ जाधव आगे बढ़ो. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा, पक्षप्रमुख उद्धव साहेब यांचा, युवासेना प्रमुख आदित्य साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराज की. ठीक आहे, रमेश गारटलाच की काय. छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री
आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले जिल्हा प्रमुख माझे मित्र रवींद्र सुर्वे, तालुका प्रमुख श्रीयुत संदीप सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि माजी सभापती श्रीयुत बाळशीर जाधव, माजी पंचायत समिती सदस्या संजीवनीताई खापरे, उपतालुका प्रमुख लक्ष्मण शेठ कोकमकर, आमचे युवा सेनेचे सुजित शिरकर आणि आमच्या छोट्या बहिणीचं नाव मी आता मुद्दामून घेणार नाही, नंतर सांगणार आहे. गावागावातून आलेल्या सर्व सरपंच, उपसरपंच, पक्षाचे सर्व पदाधिकारी, आपले ज्येष्ठ सहकारी बाळशेठ पंडित, सुनील शेठ जाधव आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, आवाज जास्त वाढवू नका, सारखाच राहू दे. आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी होऊ द्या चर्चा हा आपणा सर्व आम्हा शिवसैनिकांना एक कार्यक्रम दिला आणि सुरुवातीच्या काळामध्ये या कार्यक्रमाची जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला या कार्यक्रमाची टिंगलटवाळी करण्यात आली आणि सध्या सगळ्यांचीच टिंगलटवाळी करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अंधभक्त जरा जास्तच पुढे आहेत का नाही. त्यांना फक्त त्यांचेच नेते हे आता विश्वगुरू वाटायला लागलेत. विश्वगुरू म्हणजे अख्ख्या जगाला मार्गदर्शन करणारे संप्रदायामधले जगद्गुरू असतात, पण त्याहीपेक्षा हे मोठे विश्वगुरू एकमेव त्यांना वाटतात आणि म्हणून त्यांनी या कार्यक्रमाची टिंगलटवाळी करायला सुरुवात केली. मला आठवतंय की माझ्याच हस्ते पुण्यामध्ये या कार्यक्रमाची पहिल्या दिवशी सुरुवात झाली. योगायोग म्हणा, पायगुण म्हणा किंवा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणा, आपल्या पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी संपूर्ण महाप्रबोधन यात्रा महाराष्ट्रामध्ये काढली. बघितली की नाही? तुम्हाला आश्चर्य वाटेल, किंबहुना तुम्हाला अभिमान वाटेल. या यात्रेचं नंतर संपूर्ण राज्यामध्ये कौतुक झालं, परंतु या यात्रेची सुरुवात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये सुरुवात पहिल्यांदा तुमच्या भास्कर जाधवच्या हस्ते झाली. भास्कर जाधवांच्या हस्ते झाली, उपस्थितीमध्ये झाली. मोठेपणा तर माझा मी कधी सांगतच नाही, परंतु आपल्याला आठवत असेल माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना खुर्चीवरून खाली ओढलं गेलं आणि एकनाथ शिंदेना खुर्चीवर बसवलं गेलं. हा उपद्व्याप आणि उद्योग भारतीय जनता पार्टीनं केला आणि मग पहिलंच अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये नियमाप्रमाणे, रीतिरिवाजाप्रमाणे जो कोणी राज्याचा मुख्यमंत्री होईल त्याचं अभिनंदन करण्याची प्रथा आणि परंपरा ही आपल्या महाराष्ट्राची आहे. तो कदाचित आपला किती विरोध असू दे, आपला विरोधक असू दे, तो आपल्या इच्छेच्या विरोधात असू दे, परंतु त्या सर्वोच्च सभागृहाचा सन्मान ठेवला जातो, मान ठेवला जातो आणि विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्री असतील, कोणी पदाधिकारी असेल, त्याच्या अभिनंदन प्रस्तावावर आपल्याला चांगलंच बोलावं लागतं. आठवण करा, त्या दिवशी तो प्रस्ताव सभागृहामध्ये आला आणि उद्धव साहेबांच्या बाजूला फक्त 16 आमदार उरलेत. त्याच्यामध्ये एक आदित्य ठाकरे आपले नेते आहेत आणि उरलेले आम्ही 15 जण आहोत. आणि आज त्या प्रस्तावावर खरं तर आपले आताचे गटनेते अजय चौधरी, आमदार अजय चौधरींनी बोलायला पाहिजे होतं, पण त्याच वेळेला आपल्या पक्षाच्या वतीनं मला बोलायला सर्वांनी सांगितलं आणि मी बोलायला उभा राहिलो. ते भाषण कदाचित तुम्हाला आठवत असेल
मी त्यावेळेला सभागृहामध्ये एकनाथराव शिंदेंचं अभिनंदन करत असताना एकनाथराव शिंदेना पानिपतच्या युद्धामध्ये अहमदशाह अब्दाली या अहमदशाह अब्दाली आणि भाऊसाहेब सदाशिवराव भाऊ पेशवे विश्वासराव भाऊ पेशवे या दोघांच्यामध्ये लढाई झाली. पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांच्या 1 लाख जवळजवळ 1 लाख भगिनींच्या बांगड्या फुटल्या, कपाळाचं कुंकू पुसलं गेलं. किमान 1 लाख मराठे मारले गेले. किमान 1 लाख मराठे मारले गेले. लढलं कोण? अहमदशाह अब्दाली. आणि महाराष्ट्रातले मराठे लढले, पेशवे लढले, मराठे लढले. आणि हे मराठे कोणाकरता लढले माहिती आहे तुम्हाला? हे मराठे स्वतः दिल्लीची गादी घेण्याकरता लढले नाहीत. अहमदशाह अब्दाली यानं सुद्धा दिल्लीची स्वतःला गादी मिळावी म्हणून ते लढले नाहीत. तर दिल्लीचा जो पातशाह होता त्या पातशाच्या रक्षणाकरता, त्या पातशाच्या संरक्षणाकरता आणि त्या पातशाच्या बाजूनं मराठ्यांनी शब्द दिला होता, करार केला होता म्हणून मराठे लढले. आणि त्याच पातशानं अहमदशाह अब्दालीला सांगितलं होतं की तू जर मराठ्यांचं पानिपत केलंस, मराठ्यांना संपूर्ण संपवलंस तर तुला ठराविक अशी आम्ही खंडणी देऊ, असं दिल्लीच्या पातशानं सांगितलं होतं. एका बाजूला त्यावेळेला मराठ्यांनी करार केला होता, राघोबा दादांनी करार केला होता, पहिले माधवराव पेशवे त्यांनी करार केला होता. आज वेळ नाही म्हणून मी ते सांगत बसत नाही. तो करार केला होता आणि त्या करारानुरूप दिल्लीच्या बादशाचं रक्षण करणं, पातशाचं रक्षण करणं हे महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं कर्तव्य होतं म्हणून ते कर्तव्य पार पाडत होते. आणि दुसऱ्या बाजूला त्याच पातशानं अफगाणिस्तानमधून अहमदशाह अब्दालीला बोलवलं आणि अब्दालीला सांगितलं की तू मराठ्यांना मार, तुला मी खंडणी देईन, तुला मी पैसे देईन. हा सगळा डाव खेळला दिल्लीचा पातशाह. आणि अहमदशाह अब्दालीचं सैन्य पूर्णपणे धारातीर्थी पडलं. आपण हरलो असलो तरीसुद्धा आपल्या जवळजवळ 1 लाख मराठी बायकांच्या किंवा स्त्रियांच्या बांगड्या फुटल्या. मी सभागृहामध्ये एकनाथराव शिंदेना सांगितलं होतं, एकनाथराव आज तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडलात, उद्धव साहेबांना धोका देऊन बाहेर पडलात. आज तुम्ही आणि आम्ही एकमेकाच्या विरोधात इथं लढायला उभं राहिलेलो आहे, लढावं लागेल. तुम्ही कोणाकरता लढताय? आम्ही लढणार आहोत तो महाराष्ट्र वाचवण्याकरता, मराठी माणूस वाचवण्याकरता. आणि तुम्ही लढणार आहात या अनाजी पंथांकरता. आणि म्हणून लढायचं की काय करायचं विचार तुम्ही करा. हे लढवतायत दिल्लीचे पातशाह म्हणजे अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हा अनाजी पंत देवेंद्र फडणवीस हे आपल्याला लढवतायत. रक्तपात होणार आहे तो आपला होणार आहे, डोकी फुटणार आहे ती आपणच एकमेकाच्या आपसात फोडणार आहोत. एकनाथराव शहाणे व्हा, एकनाथराव सावध व्हा. ते भाषण तुम्ही ऐकलं की नाही माझं? आणि ते भाषण ऐकल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच ओंकार फुटला. तुम्हा सर्वांची अभिमानानं छाती फुगून येईल की जेव्हा असं वाटत होतं की सगळे आमदार तिकडे गेले, 40 आमदार गेले, 13 खासदार गेले, बरेचसे पदाधिकारी गेले, आता उद्धव साहेबांच्याकडे कोण शिल्लक राहिलं नाही. पण त्या सभागृहातल्या माझ्या भाषणानंतर महाराष्ट्रामध्ये एकच हुंकार फुटला की टायगर अभी जिंदा है. सलमान खानचा पिक्चर बघितलात की नाही? त्या पिक्चरमध्ये म्हटलं टायगर अभी, तो आज महाराष्ट्र में टाइगर जिंदा है क्या नहीं है ना? ते महाराष्ट्रातले टायगर दुसरे कोण नाही, ते टायगर तुम्ही आहात. ते टायगर तुम्ही आहात. आज महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांचा मेसेज घेऊन मी आपल्या सर्वांच्या समोर आलोय. आपल्याला सर्वांना आम्हाला त्यांनी पाठवलंय, जा गावात, जा गल्लीमध्ये, जा वाडी वस्तीवर, जा भागाभागामध्ये, जा शहरामध्ये आणि तिथं लोकांना चर्चा करा, लोकांना चर्चा करायला लावा, लोकांना चर्चा करायला लावा. मग अशा एखादा दुकानदार असतील, भाजी विक्रेता असेल, हॉटेलवाला असेल, वडापाववाला असेल, एखादा सर्व्हिस स्टेशनवाला असेल,
एखादी कोण भाजी फळ विक्रेता असेल, कोण मटण विक्रेता असेल, कोणी असू द्या, त्यांच्यापर्यंत जा आणि त्यांना चर्चा करायला सांगा, त्यांना प्रश्न विचारायला सांगा. विचारा भारतीय जनता पार्टीच्या लोकांना, विचारा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना. 2014 साली या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी समोर आले, त्यावेळेला नरेंद्र मोदींनी काय 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 वचनं दिली होती, काय काय वायदे केले होते, किती आपल्या अपेक्षा वाढवल्या होत्या, काय आपल्याला सांगितलं होतं. 70 वर्ष नाही 60 वर्ष या देशामध्ये काँग्रेसने राज्य केलं. 60 वर्षामध्ये काँग्रेसने काहीच केलं नाही, काहीच केलं नाही. त्यांनी फक्त भ्रष्टाचार केला, आपल्या नातेवाईकांची, नात्या गोत्यातल्या माणसांची घरं भरली, फक्त आणि फक्त आपला कुटुंबवाद, त्याला काय म्हणतात ते, घराणेशाहीच फक्त चालवली, घराणेशाहीच फक्त चालवली. त्यांनी फक्त आणि फक्त पैसे खाण्याचं काम केलं, देश लुटण्याचं काम केलं असं सांगतात. आणि हा देशातला लुटलेला पैसा हा त्यांनी आता परदेशामध्ये ठेवला आहे. आणि आपण देखील काँग्रेसवर वैतागलो होतो, रागवलो होतो. आपल्याला देखील वाटत होतं की या 60 वर्षामध्ये या काँग्रेसने काहीच केलं नाही. कारण देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाची परिस्थिती काय होती ही आपल्याला माहीतच नव्हती, ही आपल्याला माहीतच नव्हती. आज 2 रुपयांनी 3 रुपये किलोनी धान्य मिळतंय, पण 1972चा दुष्काळ माझ्यासारख्या तरुणांना बघितला आहे. इथं बाजूला बाबा सुर्वे आणि रावसाहेब सुर्व्यांचं रेशनिंगचं दुकान होतं. माझे वडील त्यांच्या दुकानावरून मोत्या सोडा ती अमेरिका आपल्याला देत होती. आणि त्या अमेरिकेतला असलेला तो लाल मिलो, त्या जुन्या माणसांना आठवत असेल, या दादांना आठवत असेल, तो जर 20 किलो मिलो घेतला तर पाकडून तो 7 किलो सुद्धा आतमध्ये धान्य निघत नव्हतं. त्याची भाकरी उणीपुरी आम्ही खात होतो. देशामध्ये एक सुई सुद्धा तयार होत नव्हती, आज प्रत्येकाच्या हातामध्ये 1-1, 2-2 मोबाईल आहेत. पण त्या काळामध्ये तालुक्याच्या ठिकाणी किंवा पोस्टाच्या ठिकाणी एखादाच कुठला तरी फोन असायचा, बाकी फोन सुद्धा नव्हता. मुंबई, कलकत्ता अशा मोठ्या शहरामध्ये लाईट होती, गावातनं लाईटचा पत्ताच नव्हता, दवाखाना नव्हता, रस्ते नव्हते, पाण्याच्या लाईनी नव्हत्या. पण या सगळ्या काँग्रेसच्या काळामध्ये होत गेल्या. आणि ज्या हातातल्या मोबाईलवर येत होती, पोस्ट येत होती की अच्छे दिन आएंगे. तो मोबाईल कुणी आणला होता? तो मोबाईल काय नरेंद्र मोदीने आणला नव्हता, पण आपल्याला नरेंद्र मोदीने असं काय गारुड घातलं आणि आपण देखील अशा पद्धतीनं त्यावेळेला सगळं विसरून गेलो होतो. आणि आपण सगळ्यांनी मिळून एकच निर्णय केला होता, काय वाटेल ते झालं तरी चालेल, या देशातलं काँग्रेसचं सरकार खाली आणायचं. ठरवलं होतं की नाही ठरवलं होतं तुम्ही लोकांनी? खाली आणायचं. काय सांगितलं त्यावेळेला नरेंद्र मोदी? अशी सभा लाखांच्या सभा असायच्या आणि नरेंद्र मोदी एखादा सिनेमातला हिरो व्यासपीठावर येतो त्या पद्धतीने व्यासपीठावर यायचे आणि मग डावात हात दाखवायचे. उजवा त्यांनी कधी दाखवलेला कोणी दाखवा आम्हाला, आत्ता पण दाखवा. डावात हात दाखवतात ते कायम. आणि मग ते विचारायचे अच्छे दिन. झाला सुभाष घोडेकर नुसता इतका टुनकनवरती उडायचा, आएंगे. जितूला तर खाली बसवता नाके येत नव्हते. जितू माझ्याबरोबर होता, काय कुठं नव्हता, गंमत म्हणून सांगतो. तिकडे गोसावी तर आमचा संजय गोसावी कोणाला ऐकतच नव्हता. झालं अच्छे दिन आएंगे. काय विचारत होते? काँग्रेसने सगळा पैसा नेऊन परदेशामध्ये ठेवला. हा काळा पैसा आहे, चोरीचा पैसा आहे, लुभाडण्याचा पैसा आहे. तो काळा पैसा इकडे आणायचा. विचारायचे की नाही आणायचे? तुम्हाला विचारायचे की नाही रे? अरे होय की नाही? काला धन लाने का की नाही लाने का? विचारायचे की नाही विचारायचे? झालं लाने का. आणि मग शेवटची गुगली टाकायचे मग नरेंद्र मोदी, लाने का तो कहाँ रखने का. झालं लगेच आमचा सरपंच बारगोडे म्हटला तर लखरे का माझी हायच पेटी रिकामी. पण एवढा कोणी ठेवणार? मग नरेंद्र मोदींनी पुढचा डायलॉग लगेच तुम्हाला सांगून टाकला, अरे लाने का तो हर एक के खाते में यूं ही 15-15 लाख 20-20 लाख रुपये डालने का. आता ते 15 लाख रुपये आहेत का संपले काय ते खरं सांगा? संपले काय? आलेच नाही आले जर नसतील तर आता भारतीय जनता पार्टीचे लोक 2024 साली
पुन्हा ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना करा म्हणून सांगायला येतील, त्यावेळेला त्यांना विचारा ते 15 लाख रुपये कुठे आहेत, ते 15 लाख रुपये कुठे आहेत. महागाई कमी करू म्हणून सांगितली होती का नव्हती सांगितली होती? गॅसचे सिलेंडर आम्ही कमी करू म्हणून सांगितलं होतं का नव्हतं सांगितलं? तेव्हा 300 रुपये होते सरपंच, 380 रुपये, बरोबर आहे. नुसत्या काँग्रेसच्या नावाने शिव्याच देत होते. मेले कुठं पैसे खातात नाही एवढं ठेवतात काही समजत नाही. काय झालं? 1200 रुपयावर सिलेंडर गेला, 1200 रुपयावर सिलेंडर गेला. गेला होता की नाही गेला होता? आता नाटकं चाललेत 200 रुपये कमी करायची, त्या 5 राज्याच्या निवडणुका चालल्यात म्हणून ते सगळं चाललंय. 12 रुपयावर 1200 रुपयावर सिलेंडर गेला. इथं माझे रिक्षा व्यावसायिक आहेत, त्यावेळेला 62 रुपये लिटर पेट्रोल होता, 100 रुपयाच्या घरात गेलं की नाही गेलं? डिझेल त्याला 52 रुपये होतं, आज 90-95च्या घरात गेलं की नाही गेलं? लाईटची बिलं किती येत होती, पाणीपट्टी किती येत होती, घरपट्टी किती येत होती? महागाई कमी झाली? महागाई कमी झालेली नाही, महागाई वाढली. तुम्हाला माहीत आहे, ज्या वेळेला नरेंद्र मोदींच्या ताब्यात डॉक्टर मनमोहन सिंगांनी सरकार दिलं तेव्हा 4,18,00,000 रुपये देशावर कर्ज होतं. आज 16,68,000 आज आपल्या देशावर कर्ज आहे. किती? तुम्ही कुणी जरी कर्ज काढलं नाही तरी प्रत्येकाच्या डोक्यावर 10 लाख रुपये आजच्या घडीला कर्ज आहे. 10 लाख रुपये कर्ज आहे. कुठलीही वस्तू घ्या, प्रत्येकावर जीएसटी बसलाय का नाही बसलाय? प्रत्येकावर जीएसटी आहे. अशी कुठलीही वस्तू नव्हती की जीएसटी न बसलेली नाही, त्यावर लावलेली नाही. अशा पद्धतीचा हा कारभार सगळा सुरू आहे. आणि म्हणून निवडणुकीमध्ये प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की हे सगळे अच्छे दिन गेले कुठं? अच्छे दिन गेले कुठे? निवडणुकीमध्ये भली मोठी घोषणा दिली होती, चलो चले मोदी के साथ, छत्रपती शिवराय का आशीर्वाद, घोषणा दिली होती की नाही दिली होती? आणि मग काय केलं? 2018 साली तिथं आले, होडीतून अगदी ते गेले बोटीतून, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक समुद्रामध्ये उभं करायचं म्हणून सांगितलं. झाले आमचे सगळे लोक नुसते खुश. आता म्हणले नरेंद्र मोदी स्मारक बांधूनच टाकणार. बांधलं. तिथं मात्र माझ्या मतदारसंघातला, आवाशीमधला, गुंद्यातला त्या आमच्या विक्रम आमऱ्यांचा भाता मात्र त्यात बुडाला. तो आपल्या गुंद्यातला आहे, भाता मात्र बुडाला. ते स्मारक झालं नाही. तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हिंदू मिलमध्ये उभं करायचं ठरलं होतं. कामाला सुरुवात देखील झाली होती आघाडीच्या सरकारमध्ये. बांधून झालं नाही? झालं नाही बांधून. प्रत्येक वर्षामध्ये 2 कोटी तरुणांना मी नोकऱ्या दिल्या का? नाही दिल्या. आणि म्हणून हा सगळा जो जुमला आहे, हा जुमला आता पुन्हा निवडणुकीला सांगितला जाईल. 2019 साली पुलवामाला 40 जवान मारले गेले. किती? 40 जवान मारले गेले. आणि आपल्याला सांगितलं की 40 जवान मारलेत, आता मी सर्जिकल स्ट्राईक करून टाकतो, सगळ्यांना घुस के मारेंगे, 36 इंच छाती आहे माझी, घुस के मारेंगे. आणि एक स्ट्राईक झाला, सर्जिकल स्ट्राईक एक झाला. त्याच्यात कोण मेलं, किती माणसं मेली कोणाला माहिती आहेत? 40 जवान एका वेळेला मेले. आणि त्यावेळेला नको तुझ्यावर घे. आणि त्यावेळेला असलेले तिथले काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक त्यांनी काय सांगितलं बघितलं का नाही बघितलं? त्यांनी सांगितलं, मी मोदींना सांगत होतो की ह्या जवानांना रस्त्यानं आणू नका, ह्यांना एक विमान द्या. ते माझं ऐकले नाहीत आणि ठरल्याप्रमाणे ते रस्त्यानं आले आणि ठरवल्याप्रमाणे ती बस उडवून टाकण्यात आली, त्यांना मारून टाकण्यात आलं. आणि 2019 साली सर्जिकल स्ट्राईकच्या नावानं निवडणूक जिंकण्यात आली. सर्जिकल स्ट्राईक, कोणता सर्जिकल स्ट्राईक? त्याच्यावर आपल्या देशाचे माजी संरक्षण मंत्री आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी सांगितलं होतं की अशा गोष्टीची वाच्यता करायची नसते, हे सगळं गोपनीय ठेवायचं असतं. आणि असे सर्जिकल स्ट्राईक आपण पाकिस्तानवर अनेक करत असतो. ह्या गोपनीय गोष्टी आहेत, याचं राजकीय भांडवल करायचं नसतं. तर ते बांधून ठेवू. राजकीय भांडवल करायचं नसतं, पण राजकीय भांडवल त्याही काळामध्ये केलं गेलं. आपल्या भावनेला हात घातला गेला आणि आपल्याला सांगितलं गेलं की हे सगळं करा, ते करा, आणि आपण त्याला बळी पडलो. आता नवीन काहीतरी फंड काढला जाईल. या देशामध्ये सातत्यानं हिंदू मुस्लिम
हा विषय केला जातो. मी मगाशीच सांगितलं, मला वाटतं काल सांगितलं की आमच्याकडं आमच्या महिला भगिनींना 200 रुपये कमी करताना सांगितलं की तुम्हाला भाऊबीजेची भेट 200 रुपयाची. असा भाव शोधून सापडायचा नाही कुठं. 9 वर्ष 1200 रुपये वसूल केलं, 9 वर्ष, आणि निवडणुकीच्या तोंडावर 200 रुपये भाऊबीज फक्त. बरोबर आहे? भागलं का तुमचं? काय जमलं काय गणित? काही नाही. त्या मी सांगितलं मगाशी, त्या 4 मुस्लिम कंट्री आहेत. त्या 4 मुस्लिम कंट्रीमध्ये एका कंट्रीमध्ये 105 रुपयाला गॅस सिलेंडर आहे. जो आपल्याकडे मिळतो तोच सिलेंडर, त्याच कंपनीचा, तेवढ्याच वजनाचा, 14 किलो वजनाचा आहे. LPGचा गॅस 105 रुपयाला मिळतो. एका देशामध्ये 126 रुपयाला मिळतो. एका देशामध्ये 129 रुपयाला मिळतो. आणि सगळ्यात तिकडे महाग तो म्हणजे 389 रुपयाला मिळतो. तो पाकिस्तानमध्ये मिळतो 389 रुपयाला. हे 4 देश मुस्लिम आहेत. आता या भागामध्ये किती मुस्लिम आहेत? या आपल्या परिसरामध्ये मुस्लिम आहेत कुठं? मग आता इकडे जी गॅसची किंमत वाढली, ती हिंदूंकडनं वसूल झाली का मुस्लिमांकडनं झाली? प्रकाश वरेकर कोणाकडनं झाली? दादा तुमच्याकडून होत नसेल, कारण तुम्ही हिंदू. काय ग बाय, तुमच्याकडनं झाली का कोणाकडनं झाली? भाजीचे दर वाढले तुमच्याकडून झाले का मुसलमानांकडनं झाले? डिझेल पेट्रोलचे दर वाढले ते तुमच्याकडून झाले का मुसलमानांकडनं झाले? कोणाकडनं झाले? कोणाकडनं झाले? ही जाती धर्माच्या ह्या सगळ्या अफूच्या गोळ्या आहेत, अफूच्या गोळ्या आहेत. आणि म्हणून ही ढोंगबाजी आहे. शेवटचा घाव त्यांनी घालायचा प्रयत्न केला, ती शिवसेना फोडली. शिवसेनेला तोंड्या फोडण्याचं काम केलं. काय शिवसेनेने याला कमी केलं होतं? काही कमी केलेलं नव्हतं. आज हे देशामध्ये काय सांगतायत? बेटी पढाओ बेटी बचाओ. महिलांचं आम्ही रक्षण करतो, महिलांचं आम्ही सक्षमीकरण करतो. माझ्या महिला भगिनीला मी एकच किस्सा सांगणार आहे, जाऊन घराघरात सांगा, जाऊन घराघरात सांगा. गेल्याच महिन्यामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारवर एक पार्लमेंटमध्ये अविश्वासाचा ठराव आला होता की नव्हता आला होता? तो ठराव नरेंद्र मोदींच्या बाजूनं भरपूर लोकांनी मतदान केलं आणि विरोधी बाजूनं मतदान कमी केलं आणि तो ठराव फेटाळला गेला. तो फेटाळला जाणारच होता, कारण संख्या त्यांच्याकडे जास्त आहे. पण तो अविश्वासाचा ठराव का आला ते लक्षात घ्या. भारतीय जनता पार्टीचे अंधभक्त सांगतात, बघा आमच्या मोदींची लोकप्रियता किती आहे, विरोधक हरले. असा विषय तो नाही आहे, असा विषय नाही आहे. मणिपूरची घटना जी घडली त्याबद्दल विरोधी पक्ष सांगत होता की देशाच्या पंतप्रधानांनी येऊन निवेदन करावं, या घटनेबद्दल काय वस्तुस्थिती आहे ती सांगावी, काय करतात पंतप्रधान ते सांगावं. ती घटना काय आहे तुम्हाला माहिती आहे? नाही माहिती होणार तुम्हाला, कारण आता सत्य हे टी व्हीवर दाखवलं जात नाही, पेपरमध्ये येत नाही. जो कोणी बोलतो त्याच्यावर केसेस टाकून गुन्हे दाखल केले जात आहेत. आम्ही नरेंद्र मोदींच्या आवाजातच फक्त असं विचारतो तुम्हाला, काला धन लाने का नाही लाने का, आमच्यावर केस होते. पण नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याचे मुखवटे घालतात का नाही? सगळे नरेंद्र मोदी. ही नरेंद्र मोदींची टिंगल टवाळी नाही. आम्ही आवाज काढतो त्यांचा खरा, ते आम्ही गुन्हेगार, आणि त्यांचे चेहरे लावतात का नाही रे? ते बुजगावणं, आपण काय बुजगावणंच म्हणतो ना, काय म्हणतो ते बुजगावणंच ना. आपल्याकडे नमानात असतं ते असं यायचं पहिलं, ते तसं नरेंद्र मोदींचा चेहरा लावतात आणि लोक येतात. ती त्यांची टिंगलटावाली होत नाही. तो तुम्हाला आदर्श वाटतो. आणि म्हणून त्याच नरेंद्र मोदींनी बेटी पढाओ बेटी बचाओ मणिपूरमध्ये काय घटना घडली तेवढी तुम्हाला मी सांगतो, जी तुम्हाला कोणाला माहीत नाही. 3 मे 2023 रोजी मणिपूरमध्ये भर रस्त्यावर दिवसा ढवळ्या, रात्रीचं नाही, एक 22, 19, 18, 19, 20, 21 वर्षाची तरुण मुलगी, तिच्या हातीला 5-25 जणांनी हातामध्ये धरलं होतं. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला 55, 60 किंवा 50 वर्षाची महिला, तिला 5-25 जणांनी धरलं होतं. ती बाई त्या मुलीची आई होती आणि ती मुलगी त्या बाईची मुलगी त्या बाईची मुलगी होती. ती माय लेकी होत्या. अंगावर इज्जत झाकण्याकरता, लाज झाकण्याकरता सुद्धा एवढी सुद्धा अंगावर चिंदी नव्हती, एवढी सुद्धा चिंदी नव्हती. त्यांची भर दिवसा रस्त्यावरून ढिंड काढण्यात जात होती आणि त्या दोघींच्या जवळ अशा पद्धतीनं छेडछाड चालली होती.
तिच्या अंगातला कुठलाही शरीरातला भाग ज्या भागावर हे सगळे तुटून पडत नव्हते, तिचं गुप्तांग होतं, त्या गुप्तांगात सुद्धा प्रत्येकजण आपापलेपर्यंत बोटं घालत होता, हात घालत होता. मला माझ्या बहिणींसमोर बोलायला लाज वाटते, पण आता लाज बाळगण्यापेक्षा वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. भर रस्त्यावर दिवसा ढवळ्या 5-25 जण त्या मुलीवर, 5-25 जण ह्या बाईवर, अशी रस्त्यानं त्यांना मागव्या चालवत होत्या. आणि शेवटी चालवत चालवत धिंड काढून काढून रस्त्याच्या एका बाजूला मुलीवर बलात्कार 5-25 जणांनी केला आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या आईवर 25 जणांनी बलात्कार केला. 5-25 जणांनी बलात्कार केला. कोण आहेत माहिती आहे तुम्हाला? तो त्या बाईचा नवरा आणि त्या मुलीचं वडील कोण आहेत तुम्हाला माहिती आहे? अटल बिहारी वाजपेयींच्या कारकिर्दीमध्ये कारगिलमध्ये युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये पाकिस्तानच्या विरोधात लढणारा जवान, त्याची ती बायकोनी, त्याची ती मुलगी आहे. हो, आज तो वेडा झालाय, धाय मोकळून रडतोय. अरे मी परराष्ट्रातल्या लोकांना, शत्रू राष्ट्राच्या लोकांना मारता मारता तिथंच मेलो असतो तर ही मला बेइज्जत माझ्या बायकोची आणि मुलाची बघायची पाळीसुद्धा आली नसती, पाळीसुद्धा आली नसती. ही घटना घडली 3 मे 2023 रोजी. कधी घडली? आणि परदेशामध्ये ही क्लिप दाखवली गेली 17 जुलै 2023 रोजी. 17 जुलै 2023 रोजी. 3 महिने आणि 7 दिवस या गोष्टीचा पत्ता सुद्धा लागला नाही. ते राज्य मणिपूरचं कोणाचं आहे तुम्हाला माहिती आहे? तिथला मुख्यमंत्री कोणाचा आहे तुम्हाला माहिती आहे? भाजपाचा आहे. देशाचे पंतप्रधान कोणाचे आहेत? भाजपाचे आहेत. देशाच्या पंतप्रधानाला माहिती झालं नसेल, परदेशामध्ये ती क्लिप व्हायरल झाली आणि परदेशातून ती क्लिप आमच्याकडे आली. मी स्वतः माझ्या डोळ्यानं बघितली, संताप झाला. आणि ती क्लिप दाखवण्याचं काम तो लोकशाही मराठी न्यूज चॅनल आहे लोकशाही, त्यांनी दाखवली. झालं काय? बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा नाही झाली, त्यांना अटक नाही झाली. त्या लोकशाही चॅनलनी ती क्लिप दाखवली म्हणून तो जो तिथला तिथला हे आहे कमलेश सुतार प्रमुख, त्याच्यावर केस झाली. त्याचा TV बंद करण्यात आला. कुठली बेटी पढाओ आणि कुठली बेटी बचाओ, कुठली बेटी पढाओ आणि कुठली बेटी बचाओ, हे आम्हाला भाषणं ऐकवत राहिले महाभारतातल्या द्रौपदीची बेइज्जतीची. आणि त्याच्याबरोबर इतर धर्मियांची तुलना करत बसले. आमच्याच देशामध्ये ही आमची घटना घडते, हे सरकार जागेवर ठेवायचं आपण? हे असलं सरकार हवंय तुम्हाला? या घटना तुम्हाला बघायला मिळणार नाहीत, कारण सगळे चॅनल विकत गेले, सगळे वर्तमानपत्राचे मालक विकत गेले. लोकशाही अबाधित आहे की नाही हीच मोठी शंका निर्माण झाली आहे. आज देशाचे पंतप्रधान 2014 साली वर्तमानपत्र आणि लोकांच्या प्रश्नांना सामोरे गेले होते. आजपर्यंत देशाच्या पंतप्रधानांनी कधी प्रेस कॉन्फरन्स घेतली? त्यांना कोणी प्रश्न विचारला तर तुम्ही एकानं तरी बघितलं? तेच रविवारी फक्त येतात आणि मन की बात सांगतात. त्यांची मन की बात फक्त आम्ही ऐकायची. अरे आमची मन की दुःख कोणाकडे मांडायची? आमची मनाची दुःख आम्ही कोणाकडे मांडायची? लोकशाहीमध्ये जर लोकशाहीनं सगळ्यात मोठी काय आपल्याला देणगी दिली असेल तर ती भाषण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य आणि टीका स्वातंत्र्य. आज मी तुमच्यासमोर बोलतोय, अख्खा महाराष्ट्र मला डोक्यावर घेऊन नाचतोय. त्या मोठेपणाकरता मी बोलत नाही आहे. मला काय काय त्रास सहन करावा लागतोय तो मलाच माहिती आहे, मलाच माहिती आहे. आता जशा निवडणुका समोर जवळ येतील तेव्हा काय काय माझ्या वाट्याला येईल ते मला माहीतसुद्धा नाही. काय झालं 4-6 महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी हे सरकार आल्याबरोबर माझं घरसुद्धा पेट्रोल बॉम्ब टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. माझं घर ज्याचा भांडवल मी पुन्हा कधी करत नाही, कधी उल्लेखसुद्धा केला नाही. कोण होतो माझ्या घरात? पोलीस संरक्षण अचानकपणे काढून टाकलं. मी मुंबईला होतो, मी सिंधुदुर्गात जाऊन भाषण केलं, कारण सिंधुदुर्गातल्या माणसानं माझ्यावर इथे येऊन बोलला आणि भास्कर दादा तुमचा असा लढवाई आहे की जर आवाज द्यायचा तर त्याच्या मैदानावर जाऊन आवाज द्यायचा. आणि मी तो तिथं जाऊन दिला, तिथं दिला. संरक्षण काढलं आणि अवघ्या 2 तासामध्ये पेट्रोल बॉम्ब करून माझ्या घरावर टाकून माझं घर जाळण्याचा प्रयत्न केला. घरामध्ये माझी फक्त एक एकटी पत्नी होती, माझा मुलगा विक्रांत होता, त्याची बायको आणि 2 महिन्याचं छोटं बाळ घरात होतं. 4था-5वा माणूस नव्हता. त्यांना असं वाटलं की आम्ही यांना घाबरवू, हे घाबरतील. अरे सोडा रे, भास्कर जाधव भाऊराव जाधवाचा पोरगा आहे, तो तुमच्या बापाला कधी घाबरणार नाही.
कधी घाबरणार नाही. आणि म्हणून लढायचं ठरवलेलं आहे. ही अशी अन्यायी, ही अशी अत्याचारी सरकार. काय सांगितलं 60 वर्षामध्ये काँग्रेसने काहीच केलं नाही आणि आपण देखील ऐकत बसलो. ह्यांनी काय केलं हे मात्र काही सांगत नाही. आजही त्या काँग्रेसच्या नावानं शिव्या देत आहेत. चला, शिवसेना फोडून यांचं समाधान झालं नाही, आता राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. का फोडली? तुमचं सरकार मजबूत होतं. भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे गटाचं सरकार मजबूत होतं की नव्हतं? तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. काय म्हणतात अमित शहा, काय म्हणतात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, की या देशामध्ये छोटे मोठे पक्षच ठेवायचे नाहीत, छोटे मोठे पक्षच ठेवायचे नाहीत. असं काँग्रेसने कधी म्हटलं होतं का हो छोटे मोठे पक्ष ठेवायचे नाही म्हणून? भाजपने जर तेव्हाच ठरलं असतं की या भाजपाची मान तेव्हाच मुरगळायची, जमलं असतं काय? पाळण्यात घालण्यापूर्वी मुरगळले असते, चाललं नसतं काय? दिसले असते काय हे? पण त्यांनी असं कधी केलं नाही. त्यांनी असं कधी केलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनाच यांनी आता बदलायची नव्हे, ती संपुष्टात आणायची ठरवलेलं आहे. लोकशाहीत जिवंत ठेवायची नाही. इथं आता माझ्या 3-4 महिलांनी मला सरपंचाने हार घातलेत ना, सगळ्या महिला सरपंच. ह्या महिला सरपंच कशा झाल्या हो? त्या वेगवेगळ्या समाजातल्या असतील, कशा झाल्या? अरे या लोकशाहीनं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं हा त्यांना अधिकार दिलेला आहे की या देशामध्ये कोणीही सरपंच होऊ शकतं, कोणीही सदस्य होऊ शकतं. मला परवा पत्रकाराने एक प्रश्न विचारला, आणि भारतीय जनता पार्टीवरून बोलतात ते सगळं काही ठीक आहे, परंतु तुमचा पंतप्रधानपणाचा उमेदवार कोण? आमचे बघा कसे नरेंद्र भाई आहेत, तुमचे कोण? आता हा प्रश्न मला विचारताना त्यांना कळायला होतं की तुम्ही माझ्याशी बोलताय. मी म्हटलं आमचे कोण? तुमचा कोण? तर नाही आमचे नरेंद्र भाई. दुसरा कोण? नाही दुसरा कशा करता? एकच. तरी पण दुसरा कोण? नाही एकच. म्हटलं माझ्याकडे बरेच आहेत माझ्या देशामध्ये. माझ्या देशामध्ये महिलाही होऊ शकते, पुरुषही होऊ शकतो, मागासवर्गीय होऊ शकतो, अल्पसंख्याक पण होऊ शकतो, OBC पण होऊ शकतो आणि ओपनचा पण होऊ शकतो. एवढे पंतप्रधान माझ्या देशामध्ये होऊ शकतात, कारण मी लोकशाही मानतो. बरोबर आहे की नाही? कोणही होऊ शकतो. तुमच्याकडे कोणही होऊ शकत नाही, तुमच्याकडे एकच होऊ शकतो. हेच आम्हाला मान्य नाही. मीच काय 15 ऑगस्ट, परवांच्या 15 ऑगस्ट दिवशी लाल किल्ल्यावर भाषण करताना काय म्हणाले देशाचे पंतप्रधान? 2024ला मीच बोलले की नाही पुन्हा पंतप्रधान? काय रे जितू, तुला आता गावानं उपसरपंच पदाची संधी दिली आहे ना? 5 वर्षाकरता दिली का 2.5 वर्षाकरता? 5 वर्षाकरता. 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ह्याला सरपंच व्हायची इच्छा असेलच, असायलाच पाहिजे, चुकीचं नाही. पण 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ह्या जितू कदम अनेक माणसं, हिचा अजून पत्ता मी सांगत नाही, नंतर सांगतो. आणि म्हणून अनेक माणसं 5 वर्ष झाल्यानंतर आपल्या गावात लोकांसमोर जातील, हात जोडतील. 5 वर्षाकरता मला संधी दिलीत, मी तुमचा आभारी आहे, मी तुमची आभारी आहे. जेवढं मला शक्य झालं तेवढं मी काम केलं. सगळी कामं काय माझ्यातून झाली असतील असं नाही, काही राहिली असतील. बोलण्यात चालण्यात एखादा शब्द चुकीचा सुद्धा गेला असेल, मनावर घेऊ नका. मला पुन्हा काम करण्याची संधी द्या. म्हणतील का नाही म्हणतील? नम्र होतील की नाही होतील? का मीच असं म्हणतील? हे लोकशाहीला परवडणार नाही. मीच हे लोकशाहीला परवडणार नाही. देशाचे पंतप्रधान जर असे म्हणाले असते की 10 वर्ष संधी दिलीत, मी रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा एक सामान्य माणूस, विकली का नाही ती कोणाला माहिती, पण म्हणतात ते. तेव्हा रेल्वे स्टेशनच नव्हतं. भाजपवाल्याचा का माहिती आहे रे? फुटलाय ना आपला माणूस. म्हणजे हल्ली माणसं जातात इकडे तिकडे. अरे गंमत सोड रे. आणि म्हणून देशाचे पंतप्रधान म्हणाले असते की मी चहा विकणारा एक सामान्य माणूस, मला 10 वर्ष तुम्ही संधी दिलीत, आता मला पुन्हा संधी दिलीत तर मी तुमचा आभारी राहीन. तर ते शोभून दिसलं असतं, तर ते नम्रता दिसलं असतं. पण हा अहंकार आहे की मीच. हा अहंकार तुम्हाला मान्य आहे? आज मी माझ्या स्टेटसला एक चांगला सुविचार टाकला आहे. मला वाटतं तो स्टेटसला सुविचार टाकला आहे अतिशय उत्तम. माझा मोबाईल तो पण घेतलास तू? आणि म्हणून स्टेटसला अतिशय चांगला मी एक सुविचार माझा मी टाकलाय. आता कसं काढतात ते एवढं मला समजत नाही त्यातलं काय. नाही हे नाही हो, स्टेटस कुठं असतं
काय म्हटलंय ते? मी एक चांगला सुविचार टाकला आहे, दुनिया में ज्ञानी और अज्ञानी, दुनिया में ज्ञानी और अज्ञानी. अरे गेला रे तू. हाँ, दोनों को ही समझाया जा सकता है. अभिमानी को वक्त के अलावा, पर अभिमानी को कंप्लीट प्लीज. वक्त के अलावा कोई नहीं समझ सकता. पर अभिमानी को वक्त के अलावा, म्हणजे जो अभिमानी आहे, जो अहंकारी आहे, त्याला वेळच समजावून सांगू शकते, त्याला वेळच धडा शिकवू शकते. ती वेळ म्हणजे 2024. ती वेळ म्हणजे 2024. त्या 2024 या अहंकारी लोकांना, अभिमानी लोकांना धडा शिकवायचा की नाही शिकवायचा? नक्की या निवडणुकीमध्ये भरपूर पाऊस पडणार आहे पैशाचा. त्याच्यात वाहून जायचं नाही ना आपण. गेल्या वेळेला माझ्या निवडणुकीच्या माझी सभा पलीकडच्या मैदानावर होती का नाही? मी चोरगे सरांना काय वाटेल ते बोललो होतो ना. रावसाहेब अण्णाला पण वाटेल ते बोललो मी. खरंच आहे ते. आज चोरगे सरांना आणि रावसाहेब अण्णांसारख्या अनेक लोकांना माझा एक विनम्र स्वभावाचा प्रश्न आहे. तुम्ही गेल्या वेळेला माझ्या विरोधात दिवस रात्र काम करत होतात. का करत होतात? माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे, माझ्या चारित्र्यावर एकतरी कुणी शिंतोडा उडवलेला आहे, मी कोणाला कधी फसवलं आहे, मी कोणाचा जमीन जागा लाटला आहे, मी कोणाचं तोंड मारलं आहे, मी माझ्या आयुष्यात कधी खोटं बोललो आहे, असं एक उदाहरण सांगा. माझं जीवन मी अतिशय तत्वानं जगतो आहे, माझ्या विचारानं जगतो आहे. तरीसुद्धा चोरगे सर तुमच्यासारखा PhD मिळवलेला माणूस माझ्या विरोधात प्रचार करत होता. का करत होता? का होता? तर मी आदरणीय पवार साहेबांचा पक्ष सोडला म्हणून मी माझ्या विरोधात तुम्ही प्रचार करत होतात. माझ्या विरोधात प्रचार करायला तुमच्याकडे दुसरं काहीही कारण नव्हतं, काही आरोप नव्हता. तुम्ही बेटकरांचा प्रचार करत होतात. मी पवार साहेबांचा गट सोडला म्हणून तुम्ही बेटकरांचा प्रचार करत होतात. आज बेटकर कुठं आहेत ते मी विचारणार नाही. पण मी बऱ्यापैकी गीता वाचलेली आहे. आपला जो धर्मग्रंथ आहे गीता, ती बऱ्यापैकी मी वाचली आहे. जगामधल्या सगळ्याच धर्मग्रंथांपेक्षा गीता ह्या आपल्या धर्मग्रंथावर अनेक वेळा चर्चा होतात, अनेक वेळा वादविवाद होतात आणि अनेक जण हा धर्मग्रंथ नेमका आहे तरी काय, कृष्णानं अर्जुनाला त्या ठिकाणी रणांगणावर जे सांगितलं, जो उपदेश केला तो नेमका आहे तरी काय याच्या अर्थाचा शोध घेतात. आणि म्हणून ती गीता बऱ्यापैकी मी वाचली आहे. अर्जुन जेव्हा लढायला तयार नव्हता, समोर होतं कोण? द्रोणाचार्य, भीष्माचार्य, मित्र, सगळे, सोयरे, सख्खे, चुलत, सगळे नाही पण चुलत भाऊ सगळे. कोणावर बाण चालवू? आणि मग श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं, जो उपदेश केला त्यातले 18 अध्याय आहेत, त्याच्यामधला महत्त्वाचा गाभा श्रीकृष्णानं हे सांगितलं, अरे तू जर त्यांच्यावर बाण चालवलास नाही, तू जर शस्त्र चालवलंस नाही, तू जर त्यांना मारलंस नाही, तर दुर्योधनासारखा माणूस हा तुला मारणारच आहे. दुर्योधनासारखा माणूस तुला मारणारच आहे. म्हणून मित्र बघू नको, गुरु बघू नको, नाती गोती नको, चल उठ मार. आणि म्हणून माझी सुद्धा आयुष्यभर राजकारण मी असंच केलं. एकदा मैदानात उतरल्यानंतर समोर सगा आहे की सोयर आहे मला माहीत नाही, मला फक्त जिंकायचं माहिती असतं आणि मी जिंकतो. मला फक्त जिंकायचं माहिती असतं. चोरगे सर, त्याच नात्यानं मी तुमच्यावर टीका केली, त्याच नात्यानं, त्या गीतेच्या उपदेशाप्रमाणे, त्या गीतेच्या शिकवणीप्रमाणे मी तुमच्यावर प्रहार केला. मला प्रहार करणं भाग होतं. माझ्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप नसताना तुम्ही मग सगळे माझ्या विरोधात तुटून पडतात. तुम्ही तुमचं कर्तव्य करत होतात, काही चुकीचं नव्हतं आणि मी केलं ते सुद्धा चुकीचं नव्हतं. पण गीतेचा दुसरा भाग, ज्या भीष्माचार्यांना, ज्या द्रोणाचार्यांना, अर्जुनानं सुद्धा भीष्माचार्यांना हस्तीपंजर केलं, एक एक बाण सोडून जमिनीवर पडू न दिलं, वरच्यावर ठेवलं. युद्ध संपल्यानंतर संध्याकाळी जाऊन तेच पांडव, जे कौरव मरत होते, जे गुरु मरत होते, जे गुरुबंधू मरत होते, त्यांच्या पायाजवळ बसून डोळ्यात पाणी काढून, अश्रू काढून रडत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा धनुष्याला बाण लावत होते. त्या दिवशी युद्ध म्हणून मी टीका केली, परत टीका केली नाही. मी तुमचा मान सन्मान केला. आता प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की त्या दिवशी
मी तुमचा पक्ष सोडला म्हणून तुम्ही माझ्यावर टीका केलीत. आता पवार साहेबांना ज्यांनी सोडलं त्यांच्या विरोधात तुमची भूमिका काय ती जाहीर करा. आत्ता पवार साहेबांना मानणाऱ्या लोकांनी भूमिका जाहीर केली पाहिजे. काय लक्ष्मण कोकमकर बरोबर आहे की नाही? माझा प्रश्न हा आहे. मी व्यक्तिगत कोणाशी दुश्मनी ठेवत नाही, व्यक्तिगत मी कोणावरही टीका टिप्पणी करत नाही, कोणाचीही निंदा लालसी करत नाही. निवडणुकीला किंवा अशा अन्य युद्धाला उतरल्यानंतर मात्र मी माझ्या जीवाची पर्वा करत नाही आणि समोरच्याची स्वतः माया मी बाळगत नाही. माझं कामच आहे ते. आणि आमच्या घराण्याला तर तुम्हाला कोणालाच ह्या परिसरातलं माहीत नाही. मी लहानाचे मोठे इथं झालो ते. आमच्या घराण्याला तर लढवयांचा इतिहास आहे. आमच्या घराण्यामध्ये जुन्यातले बिचवे, भाले, चिलखतं, डोक्यातले टोप, जिरे टोप, लोखंडी टोप, अनेक प्रकारचे ताम्रपट हे आमच्या घराण्याला अगोदर प्रश्न मिळालेले आहेत. 7 गावातले आम्ही इनामदार आहोत, पण आम्ही कधी हा टेंबा मिरवला नाही. 7 गावामध्ये आम्ही दस्त भरायचो. आजपर्यंत आम्ही आपल्यापर्यंत आमची प्रगती केली. वाडवडिलाची आम्ही 1 इंच जमीन घेतली नाही, पण आणखीन 5-10 गावामध्ये वाढवली. आम्ही खरे वतनदार आहोत. आमचा इतिहास आम्हालाच माहीत नाही, पण मी माझ्या डोळ्यानं बघितलं आहे. भले मोठे रांजण, माझ्या उंचीपेक्षा मोठे रांजण आमच्या घरामध्ये. तांब्याची पातेली एवढी मोठी असायची की अख्खा गाव एका वेळेला जेवेल एवढी तांब्याची पातेली आमच्या घरामध्ये. हा इतिहास आहे आमचा. लढणं हे आमचा ब्रीद आहे. आणि म्हणून व्यक्तिगत कोणाच्या विरोधात लढलो नाही. आता मला चोरगे सरना हेच सांगायचं आहे आणि ते आमच्या खापले सरना पण सांगायचं आहे, आहेत तिथंच थांबा, आहेत तिथंच थांबा. एकेकाळी मी तुमच्याबरोबर काम केलं आहे. मी पक्षातून बाहेर पडलो, पण कोणाबद्दल एक अवाक्षर वाईट बोललेलो नाही, कोणावर टीका टिप्पणी केलेली नाही, कोणाचंही नुकसान केलेलं नाही, कोणाच्याही खोट्या नाट्या चौकशा लावलेल्या नाहीत. आज जे राज्यात घडतंय, पवार साहेबांना धोका दिला गेलाय, उद्धव साहेबांना धोका दिला गेलाय. आज तुमची आमची सगळ्यांची जबाबदारीनी गरज ही आहे की या महाराष्ट्रानं कधी अशा प्रकारचा धोका आणि गद्दारी सहन केली नाही. ज्यांनी गद्दारी केली त्यांना आपण एकत्रितपणे धडा शिकवला पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे की नाही? कर्तव्य आपलं शिकवायचं ना. आणि म्हणून मी त्यावेळेला टीका टिप्पणी केली, त्याच्या वेदना माझ्या मनामध्ये होत्याच. त्यानंतर आम्ही अनेक वेळा भेटलो, तो काही प्रश्न नाही आहे. पण नियतीनं मला संधी मिळवून दिली, कारण माझ्यावर कुठलाही आरोप नाही प्रकाश वरेकर. म्हणून मी सांगितलं, तरीही तुम्ही माझ्यावर त्यावेळेला माझ्या विरोधात केलं, याचा अर्थ तुम्ही पवार साहेबांना मान्य करता म्हणून माझ्या विरोधात केलं आहे. आता पवार साहेबांच्या पाठीमागे उभं राहण्याची वेळ आली आहे. आता तुम्ही उभं राहिलं पाहिजे. रवी सूर्याला मनापासून पटलं. कधी कधी हे माझे डावपेच शिकत जा. काय राहिलं पाहिजे का नाही राहिलं पाहिजे? बंधू माणिक ऐकत असेल तिकडं, बंधू माणिक ऐका. पवार साहेबांबरोबर आहे का कोणाबरोबर आहे? असू दे, पण माझ्याबरोबर नक्की आहे. बाकी कोणाबरोबर आहे की नाही मला माहीत नाही. गाव तर माझ्याबरोबर आलेला तर आलाय का नाही? लाडू कुठे गेला? लाडोबाचे लाड करतो कोण? आजी आजोबा मावशा 2. माझी नात नेहमी गाणं म्हणते, तुडुक तुडुक तुडोबा गडू घोडोबा काय ते म्हणते. आणि म्हणून आता बोलण्यासारखं बरंच होतं, ते भरपूर काय बोललो. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने या देशातली लोकशाही, या देशातला एक अतिशय चांगल्या प्रकारचा संवादार्थ असलेलं वातावरण हे बिघडवायचं ठरवलं आहे. जाती धर्मामध्ये बोलतोय काळजीच करू नका तुम्ही, बोलतोय. आणि म्हणून कंटाळलेत काय रे भावानो? काही गोष्टी तुम्हाला ऐतिहासिक सांगाव्या अशा प्रकारची इच्छा होती, पण जवळजवळ या होऊ दे चर्चा ह्या गोष्टीकरता 5-50 भाषणं झाली. 5-50 ठिकाणी वेगवेगळे किस्से सांगितले. आणि माझी सर्वसाधारणपणे एका ठिकाणी सांगितलेला किस्सा दुसऱ्या ठिकाणी सांगायचं मला आवडत नाही म्हणून मी सांगितलं नाही. परंतु अनेक किस्से तुम्हाला सांगण्यासारखे आहेत. हा चष्मा या नाही तर म्हणाला काय भास्कर शेट्टीचा फरक पडला आहे काहीतरी, सारखा गॉगल लावूनच वाचतोय. मला चक्रव्यूहाची गोष्ट सांगायची तर आता जाऊ दे, नंतर बघू. काय लोक आता आमच्या शिंदे गटात गेलेत का नाही गेलेत? गेलेत ना. हल्ली शिंदे दाढीला पीळ भरल्याशिवाय दुसरं काय करतच नाही. म्हणजे शिंद्यांसारखे लोक ही दाढी सोडा, बघितलं लाडू तुझ्याकडे हात दाखवतोय. आणि म्हणून सांगितलं ना की इकडं आपल्या परिसरात पण काही लोक आहेत ना, दाढी वाढवली म्हणजे शिवाजी महाराज झाल्यासारखंच त्यांना वाटतं. अरे भवानी तलवार ही भवानी तलवार होती, तिचा इतिहास सांगितला जातो. पण भवानी तलवारीचं महत्त्व असेलच.
पण ती भवानी तलवार तिला महत्त्व होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये होती म्हणून होतं. ती भवानी तलवार दुसरी कोणाच्या लेच्यापेच्या हातामध्ये दिली असती, त्याला दमली असती, त्याला पेलवता आलं असती. भवानी तलवारीचं महत्त्व आहेच, पण त्याहीपेक्षा भवानी त्या तलवारीच्या पाठीमागं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मनगट होतं म्हणून ती भवानी तलवार तळपली. हे तुम्ही नुसतेच आपलं म्हटलं ना, मी मुद्दामून म्हटलं की दाढी वाढवली म्हणजे शिवाजी महाराज होता येत नाही, आणि म्हणून वेळ गेली नाही. काल परवापर्यंत सांगत होते की उद्धव साहेब काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेलो म्हणून आम्ही तिकडे गेलो. आता काय? आता गेली ना राष्ट्रवादी तिकडं. आता काय? आता काहीच नाही. तेव्हा सांगत होते आमच्या आमदारांना तर निवडणूक लढवायला मिळणार नाही, राष्ट्रवादीने आघाडी झाली. आता राष्ट्रवादीचाच आमदार तिकडे गेला. आता काय? वेळ गेली नाही. अजूनही पुण्यकर्माच्या कामामध्ये सामील व्हा, उद्धव साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहा, असं मी तुम्हाला विनंतीवाचं आव्हान करतो. वेळ गेलेली नाही आणि सुरुवात चांगली आहे. कोण कुठे गेला तरी. ही माझी बाय मयुरी ना, इथं बसले. का हिला बसवले सांगा? नवरात्र नाही का आला? दिसते की नाही लक्ष्मीसारखी? त्या सावर्डा परिसरामध्ये नुसता मी फिरायला लागलो. बाळशेठ पंडित कुठे गेले? सुनील जाधव कुठं आहेत? आमचे उपविभाग प्रमुख, आपले उपतालुका प्रमुख राजे शिर्के उभे राहा. तो आमचा राणे कुठे गेला? संदीप राणे. अरे हा राणे आपल्या चिपळूणचा, उद्या कुठल्या तरी राणेकडे काय बघता? संदीप राणे आपला. काल परवा किंवा आज पेपरला बातमी वाचली असाल, वाचलीत की नाही, की कोंडमाळ्यामध्ये ज्यांची सत्ता होती ती उलटून ज्यांनी उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेंची सत्ता प्रस्तावित केली तीच ही आमची सरपंच मयुरी प्रकाश वरेकर. तिचा आपल्याला सत्कार करायचा आहे. प्रकाश वरेकर हे माझे जुने मित्र. परवाच्या दिवशी माझ्या हस्ते दुकानाचं उद्घाटन केलं. आज जॅकपॉट लागला. लागला का नाही लागला? वहिनी आतापर्यंत 5-6 दुकानाची उद्घाटनं केली. कुठलं दुकान फेल गेलं आहे? नाही ना गेलं. मग ह्या माझ्या पोरीला पण मी फेल जाऊन देणार नाही. गावामध्ये आदर्श सरपंचत्व घडवीन. आणि म्हणून तुमचा तिचा सत्कार तुमच्या सर्वांच्या समोर व्हावा म्हणून काल बाळशेठ पंडित असेल, आमचे सुनील जाधव असतील, आमचा राजेश शिर्के असेल, राणे असेल, माझा नियाज कुठं आहे? चिकटे. ये बा, ये पुढे ये. माझा अखलाक शेख पण आलाय, जुना मित्र. या पुढं. ते आमचे दुसरे, त्यांचं नाव हां रजाकबाई, या पुढं. आणि म्हणून तुमच्या उपस्थितीमध्ये सत्कार आपण करायचा आहे. टाळ्या कमी पडू देऊ नका. आणि ही चर्चा घराघरापर्यंत, गावागावापर्यंत न्या की 2024 साली महिला चपाती भाजायला लागल्या, लाटणं फिरलं की लाग म्हणायचं. काय म्हणायचं? काय म्हणायचं आपण? नरेंद्र मोदी हटाव, देश बचाव. भाजी कापायला लागल्या, नरेंद्र मोदी हटाव. आमचे ते चिकनवाले खात्मा करता करता काय म्हणायचं? नरेंद्र मोदी हटाव. भाजी विकता विकता काय म्हणायचं? काटा घेता घेता नरेंद्र मोदी हटाव. अरे नरेंद्र मोदी हटाव. बचवायचा का नाही बचवायचा? का वाईट वाटतंय तुम्हाला? काला धनी यायचं आहे काय? आशा आहे काय? आता कसली आशा घेऊन बसले हो? आता भाजपवाले सांगायला लागलेत 2 वर्षांतर नरेंद्र मोदी हिमालयात जाणार. अरे बापरे, आता हिमालयाचं काय होणार ते यावालाच माहिती. म्हणून पुन्हा मी त्या ठिकाणी काही जाऊ इच्छित नाही. आणि म्हणून आता दुकानदार पण आमच्या इकडे आहे. याचं कसलं दुकान आहे रे? हां, किराणा मालाचं. 50 ग्रॅम कमी टाकलेस वजनात, असं करू नको. पण 50 ग्रॅम सारखं टाकताना त्याला सारखं म्हणायचं मोदी हटाव देश बचाव, नरेंद्र हटाव राज्य बचाव, मोदी हटाव देश बचाव, नरेंद्र हटाव राज्य बचाव. बचवायचं ना राज्य. आणि म्हणून सर्वांनी एकत्रितपणे राहा. निवडणुका कधीही होऊ द्या, आज होऊ द्या, उद्या होऊ द्या, नाही तर परवा होऊ द्या, नाही तर होऊ द्या नका. जेव्हा कधी होतील त्यावेळी ह्या देशामध्ये जे 28 पक्ष एकत्र येऊन इंडिया नावाची जी संघटना स्थापन झालेली आहे त्या इंडियालाच विजयी करा, अशा प्रकारची विनंती करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणा सत्काराचं साहित्य. हॅलो. कोंडमाळा गावच्या नवनिर्वाचित सरपंच मॅडम सन्माननीय कुमारी मयुरी प्रकाश वरेकर यांची कालच कोंडमाळा गावची अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवणारे सर्व कार्यकर्ते, सर्व मंडळी, भास्कर शेठ जाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कोंडमाळा गावामध्ये काल इतिहास घडवला. सर्व पदाधिकाऱ्यांनी ते आपले नवनिर्वाचित मयुरी प्रकाश वरेकर
यांचा सत्कार खास आजच्या या होऊ द्या चर्चा कार्यक्रमाच्या निमित्तानं स्टेजवर जास्त चढू नका स्टेजवर जास्त चढू नका म्हणा अरे मग सत्कार करण्यावर उभे राहा असं करा खाली लोक उभे राहा खाली चांगलं बोलतोस मला माहित नव्हते बंडू पंतांची कला होती वाढलं पण होतं त्यानंतर जे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश आत्माराम राणे यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होतोय जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू सम्राट शिवसेना